कांद्याच्या भज्या आणि पुलाव इथे खाली गेलाय कुकरमध्ये. इथे कांद्याच्या भज्या चालू आहेत बघा, इथे पण आहे आणि इथे पुलाव आहे बघू शकता. तर कांद्याची भजी आणि पुलाव हा जेवण आहे आता. बरं नाही करते दिवसभर. जरा हसण्यासाठी बोलतोय. सफोकेशन करतो होतं. पंखा लावू मग काय करू? एसीची हवा तुझ्याकडे येते पूर्णपणे. पंखा लावतो थांब. तर गाईस आजचा ब्लॉग मी इथे स्टार्ट करतोय. आता संध्याकाळी येऊन बराच टाइम झाला. 8 वाजता आलो होतो. 10 वाजले. आता जेवायला बसेल. कधी सोनल बसले आणि बसून तेलंगणा बघतोय सगळे. मी आणि सोनल बसून बघतोय तेलंगणा आणि मग मी इथे आतमध्ये जेवण करते. चला तुम्हाला दाखवतो आता मग मी काय जेवण करतो ते. तर मम्मी इथे करते कांद्याच्या भज्या आणि पुलाव. इथे खाली गेलाय कुकरमध्ये. इथे कांद्याच्या भज्या चालू आहेत बघा, इथे पण आहे आणि इथे पुलाव आहे बघू शकता. तर कांद्याची भजी आणि पुलाव हा जेवण आहे आता. तर जेवायला बसतो आणि थोड्या वेळाने तुम्हाला भेटतो. आणि हिला पण लागली असेल भूक आता. मला पण भूक लागली खूप. तर जेवून घेतोय मग तुम्हाला जेवताना भेटतो. चला थोड्या वेळ. तर गाईस आता जस्ट वरती आलो आहे आणि खूप गरम होतं आहे आणि AC लावून बसलो आहे आम्ही आता आणि खूप गरम होतं. आणि बघा ही मॅडम पण इथे बसलेत. कुठे जातो नट्टापणा कुठे पण गरम होत आहे मला इथे एकतर केस कशाला फिरवतात? तर रात्री कोण बघणार आहे? रात्री कोण नाही बघत आहे. मग कशा केस विचारत बसतात? थोडं ब्लॉग मध्ये दिसला पाहिजे चांगलं. बरं नाही मग असं काय बोलत ना. बरं नाही काय बरं नाही बरं नाही काय बरं नाही. ऐका जरा हवा लागते यार, गरम होते. नाही मला तर खूप थंडी वाजते. घरा हवा आली जरा बरं वाटतं. आज गरमी सुरू झाली यार, वैताग आला. तर काही जेवण वगैरे झालं होतं आणि ही मॅडम तेलंगणा बघत दिसते. आज पण यांना बघायचं होतं उशीरपर्यंत, पण जबरदस्ती मी घेऊन आलो आता 11:30 वाजता. काय 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 बोलू काय बोलू मी बोललेलं होत नाही म्हणून काय बोललेस चांगलंच. हां आज थोडी तब्येत नरम गरम आहे. थोडा आहे प्रॉब्लेम. तर काल चक्कर आली होती तिला म्हणून रात्री. आता ठीक आहे पण तरी पण आहे थोडी नरम गरम. लहान मुलं कशी असतात माहिती आहे ना तुम्हाला, की त्यांना बरं नसतं नंतर त्या गप्प बसून राहतात. नंतर जसे बरं वाटलं की नंतर मग लगेच मस्ती करायला तयार. म्हणजे काय? हां माझी लहान बाबू आहे. लग्न केलं ना लहान बाबूला आणल्यासारखं वाटतं मला कधी कधी. लहान मुलगी सांभाळते ते बघा, तोंड बघा ते का तसंच केलं लहान मुलीसारखं. ओढ बाहेर काढले बघा लगेच. नाही बरं नाही. आता मी खूप बोलते ना, तुला माहिती आहे ना. नाही वाटत मला बरं नाही वाटत गाईस, खरंच बरं नाही वाटत. मस्ती नाही, खरंच बरं नाही. काय चेहरा उतरलाय बघा. वा काय ऍक्टिंग आहे. तर हस ना बाबा. काय बरं नाही करते दिवसभर. जरा हसण्यासाठी बोलतोय. सफोकेशन करतो होतं. पंखा लावू मग काय करू? एसीची हवा तुझ्याकडे येते पूर्णपणे. पंखा लावतो थांब. एसी लावून पण मला पंखा पाहिजे. पंखा लावून दिल्याशिवाय त्याला पण झोप नाही लागणार. असं आहे. झोपू दे तिला. सकाळी परत ऑफिसला जायचं. हो त्यामुळे थोडं एसीची कूलिंग प्रॉपर करूया.
दाखवतोस एसी भरला दाखवतोस तुला दाखवतोस की एसी दाखवतोस मला दाखवतो एसीला कसं दाखवतो बंद कर पंखा गरमी नको मला तर कोणी वाटते त्याचा अंतून वगैरे होतं ना काहीच त्यामुळे मला गरम झालं बाकी काय नाही बाकी थोड्या वेळ 5-10 मिनिटं कूलिंग होईल कूलिंग झालं की होईल व्यवस्थित कूलिंग नाही होतं त्यामुळे तसं होतं पण गरमी तर भरपूर होते कंटाळा आला मॅडम झोपल्या सॉरी बाबा मला आज काय बोलायला नाही आज ती थोडी तब्येत बरी नाही कारण की काल रात्री सकाळी 5:30 वाजता तर ते चक्कर सारखं झालं होतं त्यामुळे ते डॉक्टरकडे घेऊन तर गेले डॉक्टर ते तर ठीक तर आहे पण तरी पण याच्यामुळे झालं गरमीमुळे झालं गरमीमुळे झालं तिला सॉरी जांभ्यात येतोय म्हणून झोप पण येते मला पण व्लॉग करणं गरजेचं आहे बाकी काय नाही आणि सोनल थंडावलेले असते तर मला मन नाही लागत ओके हमारा बच्चा शांत हो गया है तू बघ कशी बघते बघ आणि आजचा ब्लॉग थोडा थंडाच आहे कारण की एवढं काय मस्ती मजाक नाही सोनलची तब्येत ठीक नसल्यामुळे आणि मला पण थोडा गरम होतं बस बाकी काय नाही हा आणि दुपारी खूप गरम येतोय गाईस खूप म्हणजे खूप जास्त गरम व्हायला लागलं आता विचार करा मार्च महिन्यात कधी कधी एसी लावला नव्हता काय ग आता लावावं लागतं काय करणार गरमी एवढीच होते पाय चेपशील ना बघितलं काय मला पाय चप्पल लावते बरं नाही तर पाय चप्पल लावायचं हे बघा मला पाय चप्पल लावते जाऊ दे ना बाय हा चेपतो बस बायकोची सेवा करायला पाहिजे तापतो दाखवायला नको लोकांना पाय चेपतो ते लोकांना आपल्याच माणसांना दाखवायला नको काय की बायकोची किती सेवा करतोय बघितलं गाईस अशी सेवा करून घेते माझ्याकडं तर गाईस जातो याची सेवा करून द्या पाय दाबून देतो आणि मी पण झोपतो मला पण खूप झोप येते व्हिडिओ एडिट करायचा आहे हा आणि मग उद्या सकाळी अपलोड करायचा आहे आत्ताच अपलोड करेन उद्या सकाळला नाही ठेवणार तर चला आजचा ब्लॉग मी इथे एंड करतो उद्या भेटूया माझ्यात पण ताकद नाही मला पण झोपच येते तर उद्या भेटूया तुम्हाला व्हिडिओ इथपर्यंत तुम्ही बघितला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मिलते हैं ब्रेक के बाद है बघा बोला जरा मिलते हैं ब्रेक के बाद बोल जरा मिलते हैं ब्रेक के बाद तो चला गाइस बाय गुड नाइट गुड नाइट